याच्याकडे आपण लक्ष द्या दोन्ही संघनायक आणि थँक्यू. हॅलो. थँक्यू विष्णू गडकरी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जी स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आई गावदेवी चषक 2025 ची ही भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन, एक दर्जेदार आयोजन घेऊन ही स्पर्धा आज आंबिवली गावामध्ये आपण पाहतोय. आणि या स्पर्धेची आजची चौथी रात्र या ठिकाणी आज आपण पाहतोय, जिथे पहिली मॅच आजच्या या बी लॉर्ड्स मधली तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतोय विचुंबे आणि त्यांना फाईट करणारा जिते या दोन टीम मध्ये. मॅच सुरू होत्या, प्रथम फलंदाजी करायची. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आल्या ते जितू 11 जिते संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी आतापर्यंत फेकले गेलेले जिथे 2 लिगल बॉल आपण पाहिले आणि एक व्हाईट बॉलच्या साह्यानं एक धाव फलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश सज्ज होतोय. यावेळेसचा बॉल त्या ठिकाणी स्वीप केलाय. चेंडू जाईल त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतील तिथपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजानं केला आणि या 2 धावा मात्र पूर्ण होतात. या 2 धावेच्या मदतीनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय, जिथे फलंदाज सलामीवीराच्या भूमिकेमध्ये प्रेम म्हात्रेला आपण पाहतोय. ज्याच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा आपण पाहिल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती, जिथे पहिले मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक चालू असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी या गोलंदाजाकडनं पाहिली. चांगली मेहनत या मॅच मध्ये निश्चितपणे दाखवत असताना अविनाश हा गोलंदाज जिथे पहिल्या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाही. आणखीन एक डॉट बॉल, कमालीचं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे आणि या पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित असतं, जिथे आपण गोलंदाजाचा विचार केला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला त्या ठिकाणी रूम देण्याचा त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न होत नाहीये आणि त्याचा परिणाम मात्र निर्धाव बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क इथे आहे मात्र पाहायचंय फलंदाज यावेळेस आपण पाहतोय बीट होतोय आणि पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आल्या ते जितू 11 जिते संघ जाऊन पोहोचलाय तो बिनगडी बाद असताना 3 या धावसंख्येवरती. पाहतोय हंसिका डीजेच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी मोठं योगदान या ठिकाणी अश्विन भोपी असतील आणि त्यांचे सहकारी निश्चितपणे एक चांगली भूमिका साकारत असताना या स्पर्धेसाठी पाहतोय. ही स्पर्धा निश्चितपणे आपण सायप्रीतच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर होताना आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून निश्चितपणे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. ते सायप्रीत लाईव्हचे फाउंडर अर्थातच चंदू वाघमारे, त्याचबरोबर प्रेम वाघमारे आणि त्यांच्या समवेत असलेली संपूर्ण टीम यांचंही देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष आभार व्यक्त करूया की चांगलं त्या ठिकाणी प्रतिसाद या स्पर्धेसाठी निश्चितपणे प्रेक्षक वर्गांचा देखील राहिला आहे. त्या प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमच्या समवेत निश्चितपणे समालोचनाच्या भूमिकेमध्ये एक स्वतः आयोजक विष्णू गडकरी या गावचं एक चांगलं त्या ठिकाणी मराठीचं समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विष्णू गडकरी सर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वप्नील पाटील सांगडे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलाच बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा येईल. या मॅच मधला पहिला षटकार. यावेळेस मात्र आपण पाहिलं फलंदाज हरेशच्या बॅट मधनं
करतायत. इट इज अ वाईट कॉल. 1+1 2 धाबा या बॉलवरती देखील मिळतील. खराब गोलंदाजी या षटकामध्ये, जिथे पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली, जी मेहनत केली गोलंदाजानं, जिथे गोलंदाज अविनाशला आपण पाहिला, त्यानं मात्र फक्त 3 धाबा खर्च केल्या. मात्र त्यानंतरचा गोलंदाज इथे आपण दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश भोईरला पाहतो, त्याच्याकडनं मात्र थोडीशी खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. एक लिगल बॉल, त्यावरती षटकार आला, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर देखील वाईट 1+1 अशा 2 धाबा या बॉलवरती देखील आल्या. टोटल धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती आतापर्यंत 12 धाबा लागल्या, जिथे जिथे संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न निश्चितपणे या मॅच मध्ये करत असताना. पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे मात्र एक धाव मिळते. या एका धावेवर स्ट्राईक रोटेट होईल आणि या एका धावेच्या मदतीने संघ हलवारपणे पुढे जाईल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना G2-11 जिथे संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. दुसरं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी चालू आहे, ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत या ओव्हरसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र कार्पेटच्या आधारे चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील तिथपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होईल. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवरती. एक चांगली स्पर्धा, एक सुसज्ज असं मैदान देखील आपण पाहतोय आणि तितकंच दर्जेदार आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. गावदेवी 11 क्रिकेट संघ आंबिवली आणि त्यांना साथ मिळत असताना ग्रामस्थ मंडळाची त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. सहाव्या मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे संपर्क तितका चांगला होत नाहीये आणि इथून मात्र एक धाव निश्चितपणे मिळेल. या एका धावेच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आज आपण खेळताना पाहतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन निश्चितपणे केलं जातं आणि त्याच्यातीलच एक नामांकित स्पर्धा आज आपण या मैदानावरती आंबिवली गावामध्ये सजताना देखील पाहतोय. एक चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन आणि निश्चितपणे एक चांगली स्पर्धा साकारत असताना यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. लॉंग ऑफ पर्यंत त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक होता आणि त्यानं मात्र मिड ऑफ पर्यंतचा त्या ठिकाणी प्रवास केला आणि एक चांगलं झेल त्या ठिकाणी कॅरी करत असताना पहिला हादरा लागेल, जिथे या टीमला टोटल धावसंख्या असताना 15 या धावसंख्येवरती परतावा लागेल फलंदाज हरीशला. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजून या केलासी हिंदोत्सव साजरा, छत्रपती तुझ मानाचा मुजरा, छत्रपती तुझ मानाचा मुजरा. इथे मॅच आपण पाहतोय जिते आणि विचुंबे या दोन टीमच्या दरम्यान, जिथे प्रथम फलंदाजी करत असताना जिते संघ 15 या धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी पासून दूर चेंडू ठेवला होता. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक मात्र दाखवला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 सलगचे वाईट बॉल पाहिले, मात्र त्यानंतर कमबॅक खूप सुरेख राहिला आणि ही ओव्हर समाप्त केली, जिथे धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये टोटल 12 एक मिळाले. टोटल धावसंख्येचा विचार केला 2 षटक त्या ठिकाणी संपली आणि 2 षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा G2-11 जिथे संघ जाऊन पोहोचलाय. एक फलंदाज बाद 15 या धावसंख्येवरती. साथ देत असताना द्वारकानाथ चोरगे सर बेलवली या 2 पंचांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. चांगली त्या ठिकाणी पंचांची भूमिका आणि चांगलं त्या ठिकाणी निश्चितपणे योगदान या स्पर्धेसाठी या पंचांचंही राहिले, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. जे आंबिवली गावानं पाहिलेलं स्वप्न होतं ते स्वप्न आज सत्यात उतरवत असताना हे आयोजक आपण पाहतोय. या आयोजकांची मेहनत निश्चितपणे आज या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती जाताना या स्पर्धेचा आजची 4थी रात्र आज आपण एन्जॉय करतोय. त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप सारे मान्यवर देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा
जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल त्या ठिकाणी जिथपर्यंत अडवला जाईल 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा लागतील जिथे 16. जिथे तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करेल अविनाश पाटील, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली, पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय संघनायकानं आणि इथे मात्र त्या विश्वासाला साजेशी गोलंदाजी याही षटकामध्ये करण्याचा प्रयत्न निश्चितपणे अविनाश पाटील करेल हे मात्र पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, चांगला चेंडू त्या ठिकाणी स्लोअर पद्धतीचा चेंडू, थोडासा लेग कटरचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी बाहेरच्या दिशेने वळण देखील घेतलाय आणि इथून मात्र हा चेंडू त्या ठिकाणी येतोय डॉट. पंचाचा इशारा निश्चितपणे फेअर डिलिव्हरी पाहायचे त्या ठिकाणी डॉट बॉल त्या ठिकाणी. चला त्या ठिकाणी खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेचच त्या ठिकाणी क्रीजवरती यायचं. कुठल्याही प्रकारचा पंचांशी वाद घालायचा नाही. एक क्वालिफाईड त्या ठिकाणी पंच आम्ही पाहतोय. त्या पंचांचा त्या ठिकाणी निश्चितपणे आपण निर्णयाचा स्वीकार करायला शिका. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा सुरू होते मॅच. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा. काय गोलंदाजी होते पहा. गोलंदाजाचा जर विचार केला तर जो टप्पा आहे तो मात्र गुड लेंथला ठेवतोय. पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ मात्र कमी मिळतोय. डीप राहतो चेंडू आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतोय. वारंवार डॉट बॉल्स येत आहेत आणि इथून मात्र प्रेशर क्रिएट झाले जिथे टीमवरती. पुन्हा एकदा यावेळेस मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र चेंडूला खडे खडे खेळलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे आलेला हा दणदणीत षटकार. नंबर फेमस लायन तर लायन ग्रुपचं देखील निश्चितपणे खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. षटकार आला आणि षटकारानं मात्र प्रेशर जे होतं ते प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय फलंदाज रोहितनं. रोहितसाठी यावेळेस खोलात फेकलेला हा चेंडू होता. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू फेकलाय आणि याच्यावरती मात्र उत्तर नव्हतं फलंदाज रोहितकडं आणि त्याचा परिणाम आपण पाहिलाय डॉट बॉल. जिथे षटकार आला त्या षटकारानंतर मात्र आलेला हा कमबॅक आपण पाहिला डॉट बॉल आणि इथून मात्र धावफलक स्थिरावलेलं 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाशचा चेंडू होता. वेस्टांच्या मागे त्या ठिकाणी बॅकअप मिळालं. डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता मात्र इथे त्या ठिकाणी 1 धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. या एका धावीत बॅटकट निश्चितपणे बॅटकटच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव मिळते आणि इथून मात्र आपण पाहतो एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तिसरं षटक संपेल आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करत असताना जीतू 11 जिथे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 1 फलंदाज बाद असताना 23 या धावसंख्येवरती.
चांगला प्रहार पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला आणि या 6 धावेनं संघ वेगानं पुढे जाईल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल 29. 29 धावा गुणतालिकेवरती. फलंदाज आक्रमक बनलाय रोहित म्हात्रे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतायत, आम्हाला इशारा करतायत इट इज अ वाईड बॉल. आणि इथून मात्र एक अवांतर धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या जिथे टीमला. एका धावेच्या मदतीने संघ जाईल 30 या धावसंख्येवरती. मोठं धावसंख्येचं लक्ष त्या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल ह्या जिथे टीमचा. मात्र पाहायचं कितपर्यंत धावा जमवल्या जातील आणि कुठलं टार्गेट सेट केलं जाईल विरोधी टीमसाठी. यावेळेसचा बॉल त्या ठिकाणी कार्पेटच्या आधारे जाईल. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी रिस्क उठवली गेली आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं हे देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक सिंगल धाव क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. आणि इथून मात्र चांगलं आय कॉर्डिनेशन तुम्हाला पाहायला मिळालं, चांगली कॉलिंग होती आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहिली आणि एकेरीला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारे चेंडू जातोय, मात्र इथे एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा गाठेल आणि इथून मात्र एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी हा चौकार. थोडस एक्सपेन्सिव्ह षटक इथे. एक षटकार देखील आला, एक चौकार देखील आपण पाहिला मागच्या बॉलवरती. टोटल धावसंख्येचा विचार केला 36 धावा गुणतालिकेवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारे चाललाय, जिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथून मात्र मिळते फक्त सिंगल. चांगलं त्या ठिकाणी थ्रो देखील तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक सिंगल धाव मात्र मिळते फलंदाजाला. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे जातोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती, जिथे 4थं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुशीलला आपण पाहतोय. जो थोडीशी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली ती सुशील या गोलंदाजाची. मात्र अजूनही प्रेमचा जर विचार केला तर सलामीला आलाय, अजूनही मैदानामध्ये निश्चितपणे तळ ठोकून उभा आहे तो. यावेळेस स्ट्रायकर इनला स्वीप केलाय चेंडूला आणि इथून मात्र कोणी क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात नाहीये आणि इथून मात्र पंचांचा इशारा होतोय की हा चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. आणखीन एक चौकार आला या बॉलवरती. या 4 धावेच्या मदतीने संघ वेगाने पुढे जातोय. संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचले 41 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेल्या, जिथे खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटनं समोरच्या दिशेमध्ये चेंडू खेळलाय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेसाठी रिस्क उठवली जाते आणि इथून मात्र एकाला परतावं लागेल, जिथे स्ट्रायकर इनला धोका होता आणि फलंदाज प्रेमला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. इथे निश्चितपणे दुसरा आदरा लागेल तो जिथे टीमला टोटल धावसंख्या असताना 42 या धावसंख्येवरती. या दरम्यान आपण पाहतो खरं तर मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांना खरं तर 6 दिवस आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू पुरवलेत. सुरेश शेठ पाटील, दिनेश शेठ पाटील, संजय शेठ गडकरी, संतोष शेठ मेडका यांना आम्ही विनंती करू आपण या मंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. खरं तर दानशूर दाता म्हटलं की 100तून 1 मिळतो आणि हे दानशूर दात्यांना आम्ही विनंती करतोय आपण या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर कैलास सर आपण पाहिलं तर जी 2 व्हीलर बाईक आपण पाहत आहे, जी लायन्स ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष राज्य जितूबाई फडके अर्थात बालूशेठ फडके आणि रविबाई शेलके उपाध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर पुण्यात आली आहे. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था जितेंद्र पाटील आमचे युवा उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून 6 दिवस तब्बल पाणी पूर्ण झाले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आणि सर्व दानशूर दात्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विचुंबे संघ, तुम्हाला विनंती करतो आम्ही, जास्त वेळ घेऊ नका.
20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत आणि याच्याकडे आपण लक्ष द्या. 20 मिनिटामध्ये 4 षटक फेकणं बंधनकारक राहील, याची आपण नोंद घ्या. अन्यथा एक फिल्डर तुमचा सर्कलच्या आतमध्ये येईल, याची आपण नोंद घ्या. कडक नियमावली नाईटची स्पर्धा आहे, याच्याकडे आपण लक्ष द्या विचुंबे संघ. तर चला मॅचच्या दिशेने जाऊया. 4 षटकं संपली. 4 षटकामध्ये जिथे प्रथम फलंदाजी करणारा जिथे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 42 या धावसंख्येवरती. शेवटचं तर निश्चितपणे नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. एकीकडे असेल 3 स्टार वाजे आणि i11 कोण या दोन टीम मध्ये लढत पाहायला मिळेल, जिथे दुसरी त्या ठिकाणी मॅच आजच्या दिवसातली तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं, जिथे इनिंगच्या दरम्यान इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केले जाईल. 3 स्टार वाजे आणि त्यांना फाईट करेल i11 कोण. दोन्ही टीमच्या संघनायकाला पहिला पुकार आहे, लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. लास्ट ओव्हर, पहिला बॉल, हा ट्रॅकर आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आलेला एक उत्तुंग असा षटकार. थँक्यू. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता, झुकला न कधी कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अशा छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या Thank you. वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. त्या दरम्यान ध्रुव मात्रे जिते यांना आम्ही विनंती करू यावं मंचावर. आपलं हार्दिक स्वागत असेल. थँक्यू. तर पहिल्याच बॉलवरती अटॅक चढवलाय आणि इथून मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये धावा जमवायच्या आहेत, टार्गेट इथून सेट करायचं आहे आणि तो टार्गेट सेट करण्याच्या इराद्यानं निश्चितपणे सुरुवात केली रोहित म्हात्रेनं, जो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय आणि इथून मात्र तो आक्रमक रूप धारण करत असताना त्याच्या बॅटमधला हा 3रा षटकार या इनिंग मधला आपण पाहिलाय. गोलंदाज सज्ज होतोय जतीन भोईर. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक होईल का हे देखील पाहायचंय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये चेंडूला ढकलला, एक क्षेत्ररक्षक दूरवरून येतील, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो देखील होईल. तिथपर्यंत मात्र मिळते 2 धावा. या 2 धावेनं संघ पुढे जाईल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा लागतील त्या टोटल 50 कंप्लीट. 50 धावा गुणतालिकेवरती प्रथम फलंदाजी करणारा रावी 11 जितू आई जिते संघ. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठ्या धावसंख्येचा जो पल्ला निश्चितपणे गाठायचा, जिथपर्यंत पोहोचायचंय, मोठं टार्गेट सेट करायचंय, त्या अनुषंगानं फलंदाजी होताना आपण पाहतोय जिथे टीम कडनं रोहित एक चांगली फलंदाजी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय आणि चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वीप शॉटचा हा फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल झाले, क्षेत्ररक्षक लगेच दुसऱ्या धावेसाठी प्रतिकार केलाय. मात्र इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज रोहित होईल बाद आणि इथून लागेल 3रा हादरा जिथे टीमला.
रसिका डीजेच्या माध्यमातून एंटरटेन करत असताना या स्पर्धेसाठी त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. जतीन यावेळेसचा बॉल स्लोवर पद्धतीचा होता. थोडंसं त्या ठिकाणी यष्टिरक्षकाने चुकी केली आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र इथे ऍड होईल फलंदाजी करणाऱ्या जिथे टीमच्या खात्यामध्ये. आणि या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 52 52 धावा गुणतालिकेवरती. जिथे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक दाखवलाय गोलंदाज जतीननं आणि इथून मात्र रोख लावले धाव्यांवरती. मात्र पाहायचं शेवट गोड होईल का हे देखील पाहावं लागेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. या ठिकाणी रनआउटची संधी असेल आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल आणि इथून निश्चितपणे रन्स देखील नसणार आहे. आणि इथून आपण पाहतोय की इनिंग समाप्त होते. एक डॉट बॉल आला शेवटचा आणि इथून इनिंगच्या समाप्तीनंतर जिथे प्रथम फलंदाजी करणारा आपण संघ पाहिला होता जितवाई 11 जिते संघ आणि त्यानं मात्र फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये धावफलकावरती धावा लावल्या 52 आणि 53 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय त्या विचुंबे टीम समोर. आणि त्या 53 धाब्यांचा पाठलाग येणाऱ्या सत्रामध्ये करावा लागेल तो विचुंबे टीमला. आपण पाहतोय या ठिकाणी राज शिवांश 11 भैरवनाथ विचुंबे आणि रावी 11 जितवाई जिते या 2 संघामध्ये फाईट सध्या पहिला सामना आपण पाहतोय. आणि त्यानंतर सामना असेल 3 स्टार वाजे आणि आई गावदेवी कोण संघ. आपण टॉससाठी कोण संघाचा संघनायक आलाय. 3 स्टार वाजे संघाचा संघनायक आपण टॉससाठी त्रिस्टार वाजे संघाचा संघनायक आपण टॉससाठी बघा. कडक नियमावली आहे याच्याकडे आपण लक्ष द्या. खरं तर आमच्या दानशूर दाते ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. किशोरबाई पाटील यांना आपण पाहतोय अर्थात बाबू नाही बाबू शेठ बिल्डर अँड डेव्हलपर. खरं तर मैदानाचा आढावा घेत आहेत ते कुठे काय चाललंय याच्याकडे त्यांचं संपूर्ण लक्ष राहिलंय. आणि शेवटच्या दिवशी खरं तर शेवटच्या फायनलच्या दिवशी खूप धमाल होणार आहे. खरं तर बक्षिसांची खैरात या स्टेजवर आपण पाहू शकाल. चला टॉस केला जाईल. जिग्नेश 11 आई गावदेवी कोण आणि 3 स्टार वाजे या 2 संघामध्ये पंकज असतील 3 स्टार वाजे संघाचे संघनायक. मी विनंती करेन टॉस करून घ्या आपण. ध्रुव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खरं तर आमच्या अतिथीगण ध्रुव म्हात्रे यांना आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जिग्नेश 11 आई गावदेवी कोण आणि 3 स्टार वाजे या 2 संघामध्ये फाईट आपण पाहू शकाल. ध्रुव यांच्या शुभ हस्ते टॉस. टॉस जिंकलाय कोण संघ. आपण डिसिजन कळवा आणि डिसिजन आपण कळवा. टॉस झाला या 2 संघामध्ये. जिग्नेश 11 आई गावदेवी कोण आणि 3 स्टार वाजे या 2 संघामध्ये कोण संघ टॉस जिंकलाय. बघा त्या ब्लॅक स्क्रीनच्या तिथे खेळाडू बसलेत त्यांना मी विनंती करेन आपण तेथून उठायचं आहे. समोर जी ब्लॅक कलरची स्क्रीन आहे बघा स्टेजच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी खेळाडू बसलेत. रेलिंगच्या आतमध्ये बघा कोणी येऊ नका विनंती असेल. कोण संघ आपण सहकार्य करा प्लीज. आपण रेलिंगच्या बाहेर बसा. रेलिंगच्या बाहेर बसा. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आपला सहकार्य आम्हाला अनिवार्य आहे. आपला सपोर्ट जर नसेल खेळाडूंचा पाहुण्यांचा सपोर्ट जर नसेल तर स्पर्धा यशस्वी कशी होणार. आपला सपोर्ट आमच्यासाठी मोलाचा असेल याच्याकडे आपण लक्ष द्या.
एकूण विचार जर केला तर संघाची धावसंख्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली होती. 52 धावा प्रथम सत्रामध्ये कुठल्या होत्या जिथे आपण पाहिलं होतं. बॅटिंग करत असताना रावी 11 जितू आहे जिथे. त्या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आकाजी 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 पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन आणि दत्ताजी मुंडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. या दोन्ही मान्यवरांना आपण करूया विनंती यावं मंचावर. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि गावदेवी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आज चौथी रात्र स्पर्धेची. त्रेपन्न धावांचं लक्ष खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जिते संघ आणि दुसऱ्या बाजूला विचुंबी संघ आपण पाहतोय. चला सामन्याला आपण सुरुवात करा. दोन फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. आशिकेश आणि आशिष दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय आणि बिरूची जोडी. पहिला चेंडू आडव्या बॅटनं आशिकेशच्या बॅट मधून निघतोय. आशिषच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत षटकार. आशिषच्या बॅट मधून खरं तर हा षटकार आपण पाहिलाय. यासाठी खरं तर याला पाठवलं जाते सलामीला. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. खरं तर 12व्या खेळाडूला आता टेन्शन आलं लगेच. कारण पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर त्याला कुठेतरी होप्स आला होता आणि आता डॉट चेंडू आल्यानंतर टेन्शन आलं. आशिषला आपण पाहतो ऑन स्ट्राईक. आशिकेश ही जोडी आहे खरं तर दोन भावांची मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ विचुंबी संघाची आहे. अगदी घातक जोडी आहे. ओ शॉर्ट ऑफ लेन डॉट चेंडू पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवर खरं तर पारीचा आगाज केला होता या फलंदाजानं आशिषनं. षटकारानं 700च्या स्ट्राईक रेटनं खेळताना पसंत करतोय हा खेळाडू. आणि त्यानंतर 2 डॉट चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज आपण पाहतोय. हरेश गावणला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हा फटका आपण पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत हिट झालाय का? ओके. आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी खरं तर केलाय क्षेत्ररक्षकानं. आणि एक धाव आली चोटी. एकूण 7 धावा धावपालकावर पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज व्हायला आपण पाहतोय. हरेश गावणला आपण पाहू शकाल. 7 धावा धावपालकर आपल्याला पाहायला मिळतील जिथे आशिकेश साठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक धाव मिळेल. एका धाब्यानं खरं तर संघ पुढे जातोय 8 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आहे. मोठे पटके खेळू देत नाही. पहिल्या चेंडूवर खरं तर आक्रमण केल्यानंतर त्यानंतर पूर्णपणे शांत बसवलं या दोन्ही फलंदाजांना. आशिकेशला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आशिष हा फलंदाज आपण पाहतोय. खरं तर सर्वात आक्रमक जोडी या संघाची आपण पाहिली आहे. हो सुपर डिलिव्हरी नाईस डिलिव्हरी आपण पाहिली त्या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पहिलं षटक इथून झाले समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये विचुंबी संघाची धावसंख्या बिनगडी बाद असताना 8 धावा.
के साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत साजन मुंडे साहेब या दोन मान्यवरांना मी विनंती करेन या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर आपण पाहतोय साहेब लाईव्हच्या माध्यमातून छायाचित्रण केलं जाते आमच्या सन्मान्य पाहुण्यांचं. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहुण्यांना पाहू शकाल. आकाशजी पाटील साहेब, दत्ताजी मुंडे, त्यानंतर प्रीतमजी फडके आणि साजनजी मुंडे यांना पण करूया विनंती. प्रीतम फडके आणि साजनजी मुंडे यावं आपण मंचावर, आपलं हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानामध्ये जिथे सामना रंगेल, जिथे हा फटका आपण पाहिला खोदून काढण्याचा प्रयत्न होता पंचांचा. खरं तर बोट आकाशाकडे आपण पाहिलंय आणि पहिला धक्का खरं तर लागेल फलंदाजी करणाऱ्या भैरवनाथ विचुंबे टीमला. खरं तर अप्रतिम गीत आपण पाहतोय. हंसिका डीजे, अश्विन बोपी आणि गीत यांना आपण पाहतोय. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे गीत आपण ऐकलं. खरं तर धर्मवीर आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील साहेब असे व्यक्तिमत्व होणं नाही आहे पुन्हा, आणि त्या दोघांनाही मानाचा मुजरा करूया. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ठरलेल्या दिवंगत नेते, लोकनेते आपण पाहिले स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किरण भोईर. किरण भोईर आल्या आपली ताकद दाखवतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, पण धाव मिळेल त्या ठिकाणी फक्त सिंगल धावाली. सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 2च धावा खरं तर खर्च केल्या षटकामध्ये. आणि दुसरं षटक आपण पाहतोय जिथे रुपेशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. आता क्षेत्ररक्षणाचा विचार जर केला तर 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय आशिष. आडव्या बॅटनं आपण पाहिला हा फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय, तोपर्यंत फक्त सिंगल धावाली. सिंगलचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर 53 धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा आहे. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. किरण भोईरला आपण पाहतोय. किरण भोईरमध्ये सुद्धा ती क्षमता आहे, तितकीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भेदकता दाखवली जाते जिथे संघाच्या माध्यमातून. आणि या दोन्ही फलंदाजांना खरं तर शांत बसवण्याचं काम केलं जाते. किरण भोईरला आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावर आलाय. विराट कोहली जसा 3ऱ्या क्रमांकावर येतो तसा किरण भोईरला आपण पाहिलाय. जिथे आशिष भोईरला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. डावखुऱ्याचा शैलीदार फलंदाज. हा फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध. आशिष भोईर आता थांबणार नाहीये आणि हा प्रयत्न आपण पाहिला जबरदस्त. स्वतःला त्या ठिकाणी झोकून दिलं. पाहूया आपण त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे. जो पण डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. खरं तर स्वतःसाठी त्याने समर्पण केलं होतं. या क्षेत्ररक्षकानं तन मन धन सर्व अर्पण केलं होतं त्या ठिकाणी. सेफ आहे. सेफ आहे आणि पंच धावा किती आल्या? 2 आल्या का? ओके
सेफ आहे. आणि खरं तर त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कमीत कमी 4 धावा वाचवण्यात आल्यात. हा फटका चांगला आहे, ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. पुन्हा एकदा लॉंगॉनला क्षेत्र शिकता येणार, फक्त धाव मिळेल सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीनं खरं तर दुसरं षटक सुद्धा होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद असताना 14 या धावसंख्येवर. मध्ये 39 धावा खरं तर बनवायच्या आहेत भैरवनाथ विचुंबे टीमला. आणि आता त्या धावा खरं तर कशा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. हरेश गावंडला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर, ज्यानं खरं तर पहिलं षटक फेकलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 8. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याला पाचारण केले संघ नायकानं. हा चेंडू आपण पाहतोय, आशिष भोईर थांबणार नाहीये. आशिष भोईरच्या बॅट मधून निघतोय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमापार दणदणीत षटकार. आशिष भोईर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बन. आता जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल जिथे संघ या फलंदाजांना रोखावा लागेल. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाजानं खरं तर त्या ठिकाणी जाणलं की हा फलंदाज स्टेप आउट करतोय आणि शॉर्ट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिलं षटक हरीशचं आपण पाहिलं होतं. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर खरं तर षटकार आपण आशिषला पाहायला मिळाला. आशिषच्या बॅटमधून आपण पाहिलंय. आशिषचं उभं राहणं आणि किरण भोईरचं साथ देणं हे खूप महत्त्वाचं असेल या सामन्यामध्ये. कारण एक पार्टनरशिप बनली तर विजयाच्या दिशेनं तुम्ही वाटचाल जरूर करू शकाल. आणि हा पंचांकडे अपील सुद्धा केलेली, पंचांनी लाईन पारली आणि लेग बॅचचा इशारा आलाय. लेग बॅचच्या स्वरूपामध्ये का होईना धावा येणं खूप गरजेचं असेल. आणि आता धावा येत आहेत, सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिले जाते. स्ट्राईक रोटेशन त्या ठिकाणी केले जाते. एका धाव्याने संघ पुढे जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. 21 ऑन बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हरेश गावंडचा आपल्याला पाहायला मिळेल. अजून खरं तर 32 धावांची गरज आहे. गोलंदाज हरेश गावंड ओव्हर द विकेटनं बॅटची कडा जरूर घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आणि एका फलंदाजाला इथून परतावं लागेल. धक्का क्रमांक 2, हादरा क्रमांक 2, विकेट क्रमांक 2 भैरवनाथ विचुंबे संघाचा किरण भोईर बॅक टू दी पवेलियन. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या सन्मान्य पाहुण्या रुपेशजी ठाकूर साहेब जिते यांना आम्ही विनंती करूया, आपण या मंचावर गावदेवी चषक आंबिवली 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आता फलंदाज झालाय बाद, जिथे किरण भोईरला आपण पाहिलं होतं. झटका क्रमांक 2 जरूर दिला होता भैरवनाथ विचुंबे संघाला. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा आणि 2 फलंदाज खरं तर त्या ठिकाणी बाद झाले. 53 धावांचं लक्ष खरं तर आपण जिते संघानं ठेवलं होतं. आणि अजून येणाऱ्या चेंडूमध्ये खरं तर 32 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. सामना खरं तर दोन्ही संघांच्या बाजूनं आपण पाहतोय 50-50 बॅलन्स असेल. कारण एखादा डॉट चेंडू आला तर इथून प्रेशर विचुंबे संघावर येताना आपण पाहू शकाल. कारण एक फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळटोकून असेल, जिथे आशिष भोईरला आपण पाहतोय 17 धावांचं योगदान, त्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. जिथे हरेश गावंडला आपण पाहतोय ज्याला मिळाली आहे सफलता.
जबरदस्त गुण आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, जिथे अविनाश पाटील खरं तर मिस्टर VPL या नावानं ओळखला जाणारा हा अविनाश पाटील आपण पाहतोय. वेचुंबे प्रीमियर लीग ज्यानं गाजवली तो अविनाश पाटील आलाय. आता खरं तर संघ थोडा मी तर म्हणेन अडचणीत म्हणता येणार नाही आहे, कारण दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50 बॅलन्स आहे सामना. 21 धावा धावपलकर आपण पाहतोय, 2 गडी बाद झालेत. अविनाशसाठी हा चेंडू जरूर होता, सोपा असा झेल त्या ठिकाणी जमिनीला दान केलाय. आणि या झेलची किंमत खरं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोजावी लागेल, कारण जीवनदान तुम्ही दिलंय कोणाला? अविनाश पाटीलला. आणि या जीवनदान देणं म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. आणि या जीवनदान दिल्यानंतर तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर पाहतोय मंचावरती आकाश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर त्यांच्या समेत दत्ता मुंडे, त्याचबरोबर त्यांच्या समेत प्रीतम दादा फडके आहे, त्याचबरोबर साजन मुंडे, या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जी स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी चषक आंबिवली 2025 ही स्पर्धा निश्चितपणे आपण पाहतोय. तर या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. तर आकाश मुंडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर या ठिकाणी निश्चितपणे आपण जाऊया मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे. तर या ठिकाणी मी विनंती करेन, तर दत्ता मुंडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. तर मी विनंती करेन आमचे आयोजक किशोर पाटील साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्ता मुंडे साहेबांचं शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं. एक खूप चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेला संपूर्ण मान्यवरांचा लागलेली निश्चितपणे ही साथ आपण पाहतोय. त्या संपूर्ण मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर दत्ता मुंडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान किशोर शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. तर त्यांचं या स्पर्धेच्या आम्ही सहर्ष स्वागत. त्यानंतर पुढील स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत तर आकाश पाटील साहेबांना देखील विनंती करतोय की आपला देखील आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ज्या मान्यवरांनी निश्चितपणे आपली हजेरी या स्पर्धेसाठी दाखवली आहे, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय, तर त्या मान्यवरांचं निश्चितपणे स्वागत करणं या आयोजकांचं कर्तव्य आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती निश्चितपणे आकाश पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करू. तर मी विनंती करेन आमचे आयोजक रोहित पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण आकाश पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचंय. यानंतर त्या ठिकाणी पुढील स्वागत असेल, जिथे आमच्या मंचावरती आपण पाहतोय चेतन भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन चेतन भोईर साहेबांना की या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर चेतन भोईर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं निश्चितपणे आपण स्वागत करणार आहोत. तर मी या ठिकाणी विनंती करेन आमच्या निलेश गाताडे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. तर निश्चितपणे आपण पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण करतोय. अनेक सारी मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी निश्चितपणे आपली हजेरी लावत असताना त्या संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च एकदा आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओ टू विष्णू गडकरी सर. थँक्यू व्हेरी मच. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. खरं तर अथर्व भोईर आमच्या ब्लॉगर आपण पाहतोय विचुंबे गावचे. खरं तर विचुंबे गाव म्हटल्यानंतर कलाकारांचं गाव आपण पाहतोय. आणि या चॅनलला खरं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा फटका आपण पाहतोय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. तर या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर हरिग्राम गावचे जयेश भोपी साहेबांना या ठिकाणी विनंती असेल की आपण मंचावरती या.
तसेच अंकिश भुवड या मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचं. तसेच सलीम आणि ऋतिक या मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतोय की या पण मंचावरती आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच. बघा रेलिंगच्या आतमध्ये जे बसलेत प्रेक्षक वगैरे त्यांना आम्ही विनंती करतोय. हा फटका आपण पाहतोय मिस्टर VPL अविनाश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दणदणी षटकार. व्हेरी मच. खरं तर आपण पाहतोय ज्या फलंदाजाला जीवनदान दिले होतं आणि त्या जीवनदानाची खरं तर किंमत मोजतोय जिथे संघ. मिस्टर VPL म्हणून प्रसिद्ध असणारा हा खेळाडू अविनाश पाटीलला जीवनदान दिलं होतं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलतो. त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 10 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 20 धावा. खरं तर धावपालकर आपण 33 धावा आपण पाहतो. धावपालकर 20 धावांची गरज आणि जीवनदान दिल्यानंतर खरं तर मेलेला कोंबडा सुद्धा जिवंत होतो आणि अविनाश पाटील सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. कदाचित पराभवाचं कारण सुद्धा असू शकतो. पुन्हा एकदा फिरून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अडवला गेलाय चेंडू तोपर्यंत 2 धावा खरं तर रोखू शकणार नाही आहे. समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. अविनाश पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अविनाश पाटीलला जीवनदान दिलं होतं. खरं तर रोहित शर्माला 7 धावावर दिलेलं जीवनदान आपण पाहिले. तिसरा परेरानं आणि रोहित शर्मानं खरं तर 264 धावांची इनिंग साकारली होती. आता ही धोक्याची घंटा असेल. अविनाश पाटीलचा झेल टिपला असा तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला नसता आणि हीच चुकी खरं तर जिथे संघाने केली होती. हे गोलंदाज तयार. प्रतीकला आपण पाहतोय पुन्हा एकदा ठोकतोय अविनाश. एका टप्प्यानं सीमा पार जाईल हा चेंडू चौकार. मग आता अविनाश पाटील आक्रमक बनलाय. खरं तर संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जितो आहे जिथे संघाला खरं तर 2 हात करावे लागतील. तुमच्या सोबत कितीही लोक असू द्या संघर्ष तुम्हाला एकट्याला करावा लागतोय आणि तो संघर्ष आता मैदानामध्ये करावा लागेल. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. अविनाश पाटीलला तुम्ही रूम देऊ शकत नाही आहे. स्वतःसाठी जागा बनवून देऊ शकत नाही आहे. जर त्याला रूम मिळाला तर त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. अविनाश पाटीलला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहू शकाल आशिष भोईर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल. 8 चेंडूमध्ये आता 13 धावांची गरज. सामना खरं तर अजूनही संपलेला नाही आहे. या मैदानाचा इतिहास राहिला आहे मागच्या 2 रात्रीमध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावा चेस झाल्या नाही आहे आणि एका धावेनं संघ पराभूत झालाय. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करेल. डीप तडम्यांकडे चेंडू जातोय. 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकणार नाही आहे. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. धावफलकावर 42 धावा लागलेत. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 11 धावांची गरज. सामना अजूनही खरं तर संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरं तर संघर्ष करावा लागेल जिथे संघाला. 2 हात करावे लागतील. अविनाश पाटीलची विकेट आता कुठेतरी विचार विनिमय करायला भाग पडले जिथे संघाला. कारण पाहायला गेलं तर अविनाश पाटीलचा झेल सोडणं त्यांच्यासाठी महागात पडलंय. त्यानंतर 1 चौकार 1 षटकार आला. हा फटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता आणि अविनाश पाटील याला आपण पाहतोय त्या ठिकाणी आउट झाला. अविनाश पाटील या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. धक्का तिसरा लागेल विचुंबे टीमला आणि येणारे 6 चेंडू असतील आणि 11 धावांची गरज.
मेघनाथ निगडुसे आणि जयेश शिंदे, दीपेश घरत, वांगणी ग्रामस्थ यांना मी विनंती करू, आपण या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 6 चेंडूमध्ये खरं तर बनवायचे आहेत 11 धावा. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना जिंकणार कोण? ज्या अविनाश पाटीलला खरं तर जीवनदान दिलं होतं, त्यानंतर एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफमध्ये त्याचा टिपलाय झेल. आता 6 मध्ये 11 धावा बनवायचे आहेत. कधी कोलीबाई रुपेजी ठाकूर साहेब जिते यांना आपण विनंती करू, या आपण मंचावर. आपलं गावदेव चषक आंबिवली ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेव चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. येणाऱ्या 6 चेंडू आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी खरं तर पहिल्या 2 रात्रींचा आपण इतिहास जर पाहिला तर एक धावनं खरं संघ पराभूत झाला शेवटच्या चेंडूपर्यंत. आणि आज हा सामना तसा होईल का? एका बाजूला जिते संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला भैरवनाथ विचुंबे आपण संघ पाहतोय. 6 मध्ये बनवायच्यात 11 धावा, जिथे रोहित आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. 6 चेंडू 11. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू, प्रेशर विचुंबे संघावर आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये 11 धावा, कंपल्सरी चेस धावा तुम्हाला खरं तर करायच्या आहेत. 5 मध्ये 11 धावांची गरज. कोण जिंकणार या सामन्यामध्ये, कोण हरणार? येणारा जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामन्याचं चित्र. आणि हा फटका आपण पाहतोय, बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. 4 चेंडू 11 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज भैरवनाथ विचुंबे टीमला जिंकण्यासाठी. जिते संघ सुद्धा संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू आल्यानंतर मात्र प्रेशर येईल विचुंबे संघावर. 4 चेंडूमध्ये बनवायच्या 11 धावा. पहिल्या रात्रीचा आणि दुसऱ्या रात्रीचा इतिहास पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? विचुंबे संघ हार मानायला तयार नाही आहे की जिते संघ हार मानायला तयार नाही आहे? कोण जिंकणार, कोण राहणार या सामन्यामध्ये? आता खरं तर संघर्ष दोन्ही संघांना करावा लागेल. 4 मध्ये बनवायच्यात 11 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण रोहितला पाहतोय, चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहिली. समीकरण आपण पाहिलं होतं. खरं तर फलंदाजी सुद्धा या रोहितनं चांगली केली होती आणि गोलंदाजी सुद्धा तितकी चांगली मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडू 11 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शैलेश भोईर. आता शैलेश भोईरवर पूर्णपणे जबाबदारी असेल. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये विचुंबे संघ शिरकाव करेल. 4 चेंडू 11. हा फटका चांगला आहे. शैलेश भोईर आल्या मात्र आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी अप्रतिम हरेश गावंडला आपण पाहिलं, त्या ठिकाणी अप्रतिम झेल पकडलाय आणि सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटवलंय. 3 चेंडू 11 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच. हरेश गावंडला आपण पाहिलं, अप्रतिम झेल जिथे गोलंदाजी मार्क.
रोहितला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 11 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू सामन्याचं चित्र सांगेल. हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये खरं तर पैसा वसूल सामना. जर सामना प्रेक्षक वर्ग आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू 11 धावांची गरज. कोण जिंकणार? विचुंबे संघ जिंकणार की जिते संघ जिंकणार? जबरदस्त फाईट मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एखादा डॉट चेंडू खरं तर सामन्यामध्ये इन करेल जिते संघाला आणि एखादा मोठा फटका विचुंबे संघाला सामन्यामध्ये इन करेल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टपायचा चेंडू. चेंडू जातो डॉट. 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 षटकार खरं तर ठोकावे लागतील. आता सामन्याचं चित्र पालटवलंय. 4 षटक समाप्त झाल्यानंतर असं वाटलं होतं की विचुंबे संघ सहज हा सामना जिंकेल, मात्र हार मानली नाहीये जिथे संघानं. 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. विचुंबे संघ आता संघर्ष करावा लागेल. अविनाश पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली आहे जिथे संघानं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे आणि हा चेंडू आपण डॉट पाहतोय. आणि शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना खरं तर होता कुठे आणि सामना आला कुठे? खरं तर अविनाश पाटील बाद झाल्यानंतर या सामन्याचा टर्निंग पॉइंट होता की काय? आणि सामना मात्र जिंकलाय 11 धावांना. रावी 11 जिथे या संघानं खरं तर मिडन षटक फेकलं या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली रोहितची. जर रोहितची गोलंदाजी मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहितसाठी. बॅटिंग सुद्धा तितकी ताकदवर रोहितची आपण पाहिली आहे आणि जिथे संघ पहिला सामना जिंकलाय खरं तर या सामन्यामध्ये. हॅलो. तर मॅच आपण पाहिली जिथे पहिला सामना त्या ठिकाणी आपण पाहिला विचुंबे आणि